श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15 कानिपनाथ व मारुती यांचे भांडण, तसेच कानिपनाथांचे श्रीराज्यात आगमन या अध्यायाचे नित्य पठण केले असता घरातील भांडणे नाहीशी होऊन घरात सर्वांना सुख लाभेल. अध्याय सुरुवात होत आहे. बद्रिकाश्रम शक्ती. गोरक्षनाथ व कानिफ हे दोघे भिन्न भिन्न स्थानी तपश्चर्या करीत होते, पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती. तेव्हा साधना पूर्ण झाल्यावर ते दोघे आपापल्या गुरुच्या शोधार्थ निघाले. कानिपनाथ जालिंदरनाथांचा शोध घेण्यास उत्तरेकडे निघाला, तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांचा शोध घेण्यासाठी दक्षिणेकडे निघाला. फिरता फिरता तो हेल्लापटणास गेला. तेथे नगरवेशीवर एका द्वारपालांना मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली. तेव्हा त्याने 10 वर्षापूर्वी एक जालंधरनाथ नावाचा साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्याच्या संदर्भात डोक्याच्या आधारावरील गवताच्या भारांविषयी एक नवलकथा ऐकवली. तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथ नाव बदलून येथे राहिले असावे असे गोरक्षनाथांना वाटू लागले. तर असा विचार करून तो नगरात प्रवेशला. तेथे भिक्षा मागत असताना गोपीचंदाने जालंधरास ज्या ठिकाणी पुरवले होते तेथे आला आणि एका घरासमोर उभे राहून त्याने अलख निरंजन अशी हाक दिली. तो सवाल ऐकताच जालंधराने भूगर्भातून आदेश शब्द असा विचारला. तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला आदेश करणारे जती महाराज, आपण कोठे आहात? आपले नाव काय? तेव्हा जालंधराने स्वतःचे नाव सध्या जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले. मग गोरक्षाने त्याची विचारपूस केली. त्यानेही स्वतःचे नाव, गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाला, महाराज, आपली अशी स्थिती कशी काय झाली? तेव्हा जालंधराने त्याला सर्व इतिहास सांगितला. ते ऐकून संतापलेला गोरक्षनाथ गोपीचंदाला धडा शिकवण्याचा वार्ता करू लागला. तेव्हा जालंधराने त्याला शांत केले आणि या शब्दाबद्दल कोठेही वाचिता न करता पुढे जावे. पण कानिप नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्यास हे सांगावे अशी सूचना केली. तेव्हा ती मान्य करून गोरक्षनाथाने नगर सोडले आणि यात्रा करीत करीत जगन्नाथपुरीस गेला. इकडे कानिफही लोकांना सन्मार्गाचा उपयोग करीत जालिंदराला शोधत हिंडत होता. आपल्या 700 शिष्यांना घेऊन नित्य प्रवास करीत असे. अशा प्रकारे फिरत फिरत तो पूर्वेकडे स्त्री राज्याशी आला. त्या राज्यात गेलेला पुरुष कोणीही वाचत नाही अशी बंधता पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपला गुरुच तेथे पोहोचू शकतो हे समजताच त्याच्या शिष्याची स्थापिता लागली. त्यांना पुढे जाण्यास धीर होईना. त्यांना जागोजागी आपापसात उलट सुलट चर्चा करू लागली. तो कानिफाला समजताच त्याने त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करताच लीला दाखवण्याची ठरवली. स्त्री राजाचा मार्ग सोडून पण बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, मी श्रीराज्यात जाणार आहे, पण मी न भीता घोर वर्षाटनवून जाणार आहे. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत जावे. ते ऐकून त्याचे 7 शिष्य न वगळता बाकीचे सर्व शिष्य परत फिरले आणि काही अंतर जाता स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खिळून पडले. ते आपले चिकटलेले पाय आपल्या हाताने खिळू लागले. तो त्यांचे हातही जमिनीला चिकटले आणि ते वरुंडीचे राहिले. तेव्हा नाथाने विभक्तास्त्राने भारलेली विभूती आपल्या 7 शिष्यांच्या कपाळाला लावली आणि त्यांना जमिनीला चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले.
आणि 7 जणांनी ते दगड आणून त्याच्या पाठीवर ठेवले, तर तीही दगड त्यांच्या पाठीला चिकटले. तेव्हा ओझे होऊन तळमळू लागले. 7 जणांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. तेव्हा ते सर्वजण नाथांची क्षमा मागू लागले आणि सोडविण्याची विनंती करू लागले. तेव्हा त्या शिष्यानी कानिफाला सांगताच त्यांनी विभक्त अस्त्राच्या साह्याने त्यांची मुक्तता केली. त्या सर्वांच्या मनात नाथांविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते स्त्री राजाकडे निघाले. सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ हत्तीवर आला आणि त्याने विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला. त्या रात्री मारुती भुभुकार करण्यासाठी स्त्री राजाकडे जात असताना तोही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडला, पण त्याने अस्त्राला जुमानले नाही. तेवढ्यात त्याला नाथपंथीयांचा जंत दिसला. हे काम यांच्यापैकी कोणाचे तरी असावे हे त्याने ओळखले. हे लोक जर आत गेले तर मी गुंतवलेल्या मच्छिंद्रनाथाला बोध करून परत नेतील आणि त्यामुळे मैनाकीनीही दुःखी होईल. तेव्हा त्या मंडळींना इथूनच घाबरावून हाकालण्याचे आणि त्याने विशाळ रूप धरून गगन घेतले आणि गर्जना केली. ती ऐकून कानिफाचे ते शिष्य स्वसंरक्षणासाठी तेथे धावले. ते सर्वांना धीर देऊन कानिफ मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावला. मग त्या 2 महावीरांमध्ये एकच धुमाकूळ उडाली. दगड शिळा फिरकावणाऱ्या मारुतीने नाथांच्या वज्रास्त्राचे चूर्ण केले. तेव्हा चिडलेल्या नाथाने कालिका, इंद्र आणि वायू असे 4 अस्त्रांचा एकदम मारा केला. तेव्हा मारुतीला जर्जर केली. त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्याचे व नाथाचे सख्य करून दिले. तेव्हा कानिफाने मच्छिंद्रनाथाला कोणताही उपदेश करून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करू नये. या अटीवरच त्याने कानिफनाथाला स्त्री राजा जाण्याची सहमती दिली. ती मान्य करून नाथाने तेथे प्रवेश केला आणि निवृत्त मच्छिंद्रनाथाला कळताच त्याच्या मनात गोरक्ष असल्यास आपल्या सर्व सुखाचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली. पण ते न दर्शविता तो कानिफ भेटीस निघाला आणि तो गोरक्षनाथी पाहून सुटकेचाही विश्वास राखिला. त्याने कानिफाची आस्तीने चौकशी केली आणि मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतली. याचबरोबर अध्याय 15 समाप्त होत आहे.